गुजराती कोकण्यांच्या जमिनी लुटतायत, संजय राऊत यांच्याकडून आरोप. कोकणेने राहुल नार्वेकरांना दाखवला हिसका, जमिनी मोजणं विधानसभा अध्यक्षांच्या अंगाशी आलं. सहा दिवसांनी शरद पवारांना घरी पाठवलं, डॉक्टरांनी दिली विश्रांती घेण्याची सल्ला. सुनेत्र पवार लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, प्रफुल्ल पटेलांची माहिती. तर विलिनीकरणावर दोन्ही प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली. शपथविधीपूर्वी सुनेत्र पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा केला होता प्रयत्न, मात्र शरद पवारांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. भाजप आमदार संजय केनेकर यांचा घातपाताचा प्रयत्न. संजय केनेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक. रात्री भेटायला आलेल्या एका व्यक्तीची बॅग राहिल्याची माहिती. चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं काय? गणेश नाईकांचं नाव न घेता शिंदेंना टोला. नवी मुंबईतील हॉस्पिटल बगीचांसाठीचे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप. मालेगाव मनपातील टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवला. शिवसेना भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता आंदोलनाचा इशारा. विलिनीकरण होईल असं वाटत नाही. यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे. संजय राऊतांचा टोला. नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा दिला पाहिजे. मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरून राऊतांची मागणी. तर पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती, लगावला टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची परळीतील महापशुधन एक्स्पो मेळाव्याला भेट. मुंडे बंधू भगिनींकडून फडणवीसांचं स्वागत. पंतप्रधान मोदींचं विमान उतरलं चक्क हायवेवर. आसामच्या झाबुआमध्ये हायवेवर उतरलं पंतप्रधानांचं विमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा. मुख्यमंत्र्यांचा एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घेतली भेट. नवी मुंबईच्या उरणमध्ये मद्यधुंद तरुणाचा गोंधळ. आमदार महेश बालदींच्या बंगल्यात तरुण घुसला. हातात कोयता आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तरुण बंगल्यात. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरींवर मोठी कारवाई. 20हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात. गेल्या 4 दिवसात 30हून अधिक बांगलादेशी घुसखोर ताब्यात. मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्यानं वाद. एका विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त विधान. जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची ससाणेंची मागणी. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई. व्यवस्थापनाची मालमत्ता जप्तीचाही राज्य सरकारचा निर्णय. दादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. अतिक्रमणाबाबत फुटकळ कारणं नकोत. मुंबई हायकोर्टानं पुन्हा पालिकेला फटकारलं. नागपुरात बजरंग दलाचा व्हॅलेंटाईन डेला विरोध. व्हॅलेंटाईन डेचा विरोध करत काढली निषेध रॅली. रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी. मुंबईकरांना रेल्वेचं मोठं गिफ्ट. उन्हाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार. शिवजयंतीच्या मुहूर्तापासून वेस्टर्न रेल्वेवर 12 एसी लोकल धावणार. कोकण विदर्भात उन्हाचा चटका वाढणार. हवामान विभागाचा इशारा. आणि टीम इंडियाला मोठा दिलासा. सलामीवीर अभिषेक बाबत सकारात्मकता. पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची शक्यता.